सोलापूरमध्ये बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांना निवेदन सादर करण्यात आले। कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक लाभ तसेच फॉर्म रिजेक्ट होण्याच्या समस्यांमुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे संघटनेने सांगितले। निवारा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। या निवेदनात बांधकाम कामगारांचे फॉर्म किरकोळ चुका दाखवून वारंवार रिजेक्ट केले जात असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच फॉर्म मंजुरी आणि नूतनीकरण प्रक्रियेस अनेक महिने लागत असल्यामुळे कामगारांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। संघटनेने प्रशासनाकडे मागणी करताना सांगितले की रिजेक्ट झालेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात यावा, जेणेकरून कामगारांना शैक्षणिक, विवाह तसेच इतर शासकीय लाभ वेळेत मिळू शकतील। कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही लढत राहणार असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी उपस्थितांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल पठाण, जिल्हा सचिव युनुस सत्तार, जिल्हा सहसचिव बापू ढगे, सल्लागार चंद्रशेखर आळगीकर, जिल्हा उपाध्यक्ष मेघा तटराज, जिल्हा कार्याध्यक्ष शोभाताई कबाडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रियंका करंडे, शहर अध्यक्ष ज्योती लोहार, शहर उपाध्यक्ष मेघा तटराज, तालुका उत्तराध्यक्ष साखराबाई सुरवसे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज सोलापूर जिल्हा आयुक्त कामगार यांच्या ऑफिसमध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। मीटिंगचा विषय असा होता की सोलापूर जिल्ह्यातील जे काय कामगार वर्गांचे प्रश्न होते, जे काय अडचणी होत्या, त्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र पाठवले होते, देवेंद्र फडणवीस साहेब, शहरातील चार आमदारांचं काय कामगाराशी घेणं देणं नाही। कारण का त्यांना कामगार संघटना आणि कामगाराचे काय प्रश्न आहेत हेच त्या आमदार लोकांना माहीत नसल्यामुळं आमदारांचा काय विषय आम्ही सोडून दिलेला आहे। कारण का आमदार काय बिनकामाचे आहेत सोलापूर जिल्ह्यातले। दुसरं गोष्ट, आज जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना पत्र वर्ग केलं होतं की या संघटनेची मीटिंग लावा आणि यांचे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, त्या पद्धतीनं पुढची कारवाई करण्यात येईल असं ते सांगण्यात आलं होतं। तर आज आम्ही आयुक्त साहेबांनी दिल्याप्रमाणे 2 वाजता मीटिंगला उपस्थित राहिलो होतो, आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी। तर कामाचे विषय असे होते की बरेच अर्ज नूतनीकरण व रिनो व स्कॉलरशिप संदर्भात व काही अर्ज जाणून बुजून रिजेक्ट मारले जात आहेत। त्या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी आज आयुक्त साहेबांसंग बसलो होतो मीटिंगला। तर आयुक्त साहेबांनी बऱ्याचशा काही बदल झालेले आहेत म्हणतात त्यांनी। त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगितले की बाबा तुम्ही ठेकेदारचे जिथं काम चालू आहे तिथला घराचा पत्ता द्या, त्या बांधकाम ज्याचं चालू आहे त्याचा पत्ता द्या। हे एक त्रासदायक आट वाटली आम्हाला। आम्ही आयुक्त साहेबांना आता काय बोलू शकलो नाही ह्या संदर्भात, पण ह्या संदर्भात आम्ही मुंबई महामंडळाला पत्रव्यवहार करून व आमच्या संघटनेच्या वतीने बरेच काय प्रश्न आयुक्त साहेबांच्या दालनातून आम्हाला व्यवस्थितपणे त्याचे उत्तर मिळालेलं नाही। कारण का त्यांनी जे काय बोललेले आहेत की बाबा माझ्या हातात जेवढं आहे तेवढंच मी करणार, बरोबर आहे, ते प्रभारी आहेत। सोलापूर जिल्ह्याला आयुक्त साहेब नाही आहेत, ते प्रभारी 2 दिवस म्हणून काम करतात येऊन आठवड्यातनं। त्याबद्दल त्यांचं आम्हाला टायमिंग देऊन आज मिटिंगला बोलवल्याबद्दल प्रथम आम्ही ते झोले साहेबांचा आभारच व्यक्त करतो। कारण का त्यांनी जी काय पद्धत सांगितलेली आहे आम्हाला की बाबा हे जे काही इथं भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचारमध्ये जे काय पद्धतीने कशा पद्धतीने झाला, ह्यामुळं ह्यांनी कुठल्याही प्रकारचं संघटनेचे म्हणणं ऐकून घेण्यास व त्यांनी म्हणतात की बाबा प्रत्येक गोष्ट मी काय करू शकत नाही, वरच्या लेवलला आहे, वरचे लोक काय करतील ते करतील। पण वरच्या लोकांना बोलायला जाण्यासाठी आम्हाला पर्यायी मार्ग हे आयुक्त ऑफिसच आहे। आम्ही आयुक्त ऑफिसमध्ये आमचे म्हणणं मांडले। आता पुढे आयुक्त साहेब काय म्हणणं मांडतात त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी जर सरळ म्हणलेत आम्ही वारंवार त्यांना हे करतो, सोलापूर जिल्ह्यातून तुमचे 1000 पत्र जातात, त्या 1000 पत्राचं उत्तर आम्ही कसं घ्यायचं, अशा अनेक प्रकारच्या त्यांनी त्रुटी व अडचणी सांगितल्यामुळं आम्हाला समाधानकारक ही मीटिंग वाटली नाही। कारण का प्रभारी आयुक्त असल्यामुळं आम्हाला ह्यांना जास्त प्रेशर देता येईना। जर आमच्या सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी आयुक्त मिळाला तर आम्हाला ते
त्यांना व्यवस्थितपणे विचारून त्यांच्याशी चर्चा करता येईल. पण प्रभारी आयुक्त संघ आम्हाला चर्चा करण्याचं आता काय विषयच राहिला नाही, कारण काय ह्यांनी सांगितलेलं आहे एका वाक्यातच, माझ्या हातात काय नाही, जे काय असेल ते मुंबई महामंडळ. संघटनेची दिशा काय राहील पुढची तुमची? संघटनेची दिशा म्हणजे आता आम्ही पत्रव्यवहार करणार आहे हां. मुंबईला, की बाबा ह्या अशा पद्धतीचं आम्हाला इथून उत्तर मिळतं आहे आयुक्त ऑफिसमधून सोलापूर, तर तुम्ही या संदर्भात आम्हाला काय निर्णय द्याल. त्यांचा जर निर्णय नाही आला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 15 दिवसात देण्याचं ठरवलं आहे. तर आम्ही आंदोलन हे 100% करणारच आहे, कारण का बरेचसे विषय असे आहेत की त्यांचे जे काय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आणि पहिला झालेल्या नियमाप्रमाणे ह्याच्यामध्ये फार मोठा अंतर पडत चाललेला आहे. आणि 9व्या महिन्यापासून लोकांची स्कॉलरशिप मिळत नाही आणि बरेच फॉर्म प्रलंबित आहेत. ते संभाजीनगर हायकोर्टाने निकाल देऊनसुद्धा त्याचं काय कुठल्या प्रकारचं निकाल लागत नसल्यामुळं या संदर्भात आम्ही बरीच चर्चा केली. आयुक्त साहेबांशी काय आमचं काय जमलं नाही, कारण का आम्ही बी आयुक्त साहेबांना काय दोष देत नाही, कारण का ते प्रभारी आहेत, त्याच्यामुळं आम्हाला त्यांचं काय वाटलं नाही. पण ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन हे ठामपणे करण्याचा निर्णय घेणार आहे 15